तर मी आता करवंदाच्या लोणच्यासाठी हे 40 ग्रॅम मीठ घेतलं आहे, ते भाजून घेते. हे मीठ भाजून झालं आहे, ते मी आता प्लेटमध्ये काढून घेते. करवंदाच्या लोणच्यासाठी ही 50 ग्रॅम मोहरीची डाळ घेतली आहे, ती भाजून घेते. तर माझी ही मोहरीची डाळ भाजून झाली आहे, ती मी काढून घेते. करवंदाच्या लोणच्यासाठी मी हा 1 चमचा हळद घेतली आहे, मी ती काढून घेते. गरम होण्यासाठी ठेवले आहेत. 200 ग्रॅम करवंद घेतली आहेत. ही व्यवस्थित मी रात्रभर पाण्यात घालून ठेवलेली. आता ती बाहेर काढून सुकून घेतली आहेत. आता त्यांची देठ काढून मी त्यांचे तुकडे करून घेते. तर ही माझी करवंद कापून तयार झालेली आहे. ह्याच्यामध्ये मी थोडंसं हे 1 चमचा व्हिनेगर घालते. त्याच्यामध्ये मी ही पाव चमचा हळद घालते. त्याच्यामध्ये हे अर्धा चमचा मीठ घालते आणि मिक्स करून ह्याला अर्धा तास मुरवत ठेवते. तर या करवंदामधून मी पाणी सगळं निथळून घेतलं आहे. तर ही थोडा वेळ मी एक 15-20 मिनटं फॅन खाली सुकत ठेवते. तर मी ह्यामध्ये थोडंसं तेलाची फोडणी करून घेते. लोणच्याला लागणारी थोडीशी फोडणी करून घेते. ह्याच्यामध्ये मी थोडीशी मोहरी डाळ टाकली आहे. त्याच्यामध्ये मी मेथीची पूड टाकते आहे. त्याच्यामध्ये मी हळद टाकते आहे. त्याच्यामध्ये मी हिंग टाकते आहे. मी थोडंसं मोहरीचं कूट टाकते. तर माझी ही करवंद आता चांगली कोरडी झाली आहे. तर त्याच्यामध्ये हा मी बनवलेला 2 चमचे लोणच्याचा मसाला टाकते मी. मिक्स कर. त्याच्यामध्ये मी त्याच्यावर हे केलेली मी फोडणी टाकते थोडेसे. मिक्स करून घेते. ही मी एक काचेची कोरडी भरणी घेतली आहे. त्याच्यामध्ये मी हे लोणचं भरून घेते.
आणि नंतर मी अर्ध्या तासानंतर आतमध्ये तापलेलं थंड झालेलं तेल ओतणार आहे. तर असं हे करवंदाचं लोणचं तयार झालं आहे.